हाय मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरतीमध्ये काय झालं होतं, जी आपली एक्झाम झाली होती 12 तारखेला. तर त्यामध्ये काय झालं होतं, एक मराठीचा जो क्वेश्चन आहे, त्या मराठीच्या क्वेश्चनचे सर्वांना 1 गुण कंपल्सरी मिळणार आहे. तर इथे तुम्हाला दिलं आहे, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 पदाची लेखी परीक्षा 12 तारखेला झाली होती, 12 एप्रिल 2026. विविध परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आलेली होती. सदर लेखी परीक्षेत उत्तर तालिका प्रश्न संचनीय आहे. ABCD या संकेतस्थळावर त्याच दिवशी म्हणजे त्यांनी काय केलं की उत्तर तालिका आपली 12 तारखेलाच त्यांनी टाकून दिली होती. तर सदर उत्तर तालिकेत उमेदवारांनी त्यांचे आक्षेप जे घेतले होते, त्या आक्षेपानुसार काय झालं होतं की मुंबई पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेच्या प्रश्नांच्या बाबतीत प्राप्त आक्षेपांची पडताळणी केली असता उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेण्यात आली असून खालील नमूद प्रश्नाचे उत्तर पर्यायामध्ये उपलब्ध नसल्यामुळे सदर प्रश्न 1 गुण उमेदवारांना देण्यात येईल. तर बघा, तर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्नसंच म्हणजे सेट ए असेल त्याच्यात 96 नंबरचा प्रश्न होता, ज्याचं सेट बी असेल त्याच्यात 56 नंबरचा होता, आणि ज्याचं सेट सी असेल त्याचा 75 नंबरचा प्रश्न होता, आणि सेट डी असेल त्याचा 84 नंबरचा प्रश्न होता. तर प्रश्न काय होता, पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते? तर हे बघा, आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे काय की एखाद्या संख्येची आवृत्ती होत असेल दुप्पट, चौपट, म्हणजे पर्टिक्युलर थिंग जर परत परत होत असेल तर त्याला आवृत्तीवाचक म्हणतात. ओके. तर इथं जर पर्याय बघितले तर नेहमी, द्वितीय, कोठला, सगळा. तर उत्तर तालिकेत त्याचं नेहमी हे उत्तर दिलं होतं, पण नेहमी हे काय आहे, तर हे क्रियाविशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे विशेषण नाही, ते क्रियाविशेषण अव्यय आहे. तर नेहमी म्हणजे काय, तर क्रिया कुठे आणि कधी झाली हे सांगतं, त्याच्यामुळे नेहमी हे उत्तर येणार नाही. त्याच्यावरच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. तर या योग्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या प्रश्नांसाठी सर्वांना गुण देण्यात येईल. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट करा नका करू, पण तुम्हाला 1 गुण फ्रीचा मिळणार आहे. तर याविषयी आपण काय करू, एक मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ जो किती लागू शकतो त्याविषयी मी एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल. तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा आणि शेअर करत राहा.